2-3च आहे तिथं. चला हॅलो गायज, आज आलो माझ्या गावाकडे. इथं स्वतः जागेमध्ये आलं. तर आता आम्ही चाललो, उन्हातानाचे आंबे काढतात उन्हाळ्यामध्ये एप्रिल महिन्यात. तर आम्ही नारळ काढायला चाललो का, कारण की आम्हाला ताण लागले. कारण तिकडं आम्ही पेरू खाल्लेत. आता नारळ पाणी तोडायला जायचंय. म्हणजे नारळ तोडायला जायचंय, त्यातून पाणी निघणं आणणार आहे. उपरा बिप्पर सुपरा लय ऊन आहे, डॉक्टर ऊन आहे अख्खं एवढं. तरी त्या उन्हामध्ये चालतो. आता बांधायला जायचंय पुढं. तर तुम्हाला आहे ना असं नारळ पाणी दाखवतो, पण काय सांगता येत नाही. पण तिथं नारळ पाणी असतील का नसतील, पण नारळ पाणी पिणारच. आणि वरती झाडावर पण जाणार. तर माझे भाऊ तिघजण, एक मामा आहे, 2 भाऊ आहेत. ते पुढे चाललेत. तुम्हाला दाखव. चिखलचा भाग असला काय, ह्या चिखलातून जा. इब्बू आलं म्हणजे बांधाचा रस्ता आहे. चिखल विकल पूर्ण ग्रीनरी आहे सगळी. इथं आहे ना 2दा शेती होते ह्या भागामध्ये. कारण की नदीचा डॅम सोडला जातो आणि इकडं कॅनल आहेत मोठे मोठे, म्हणजे नाले बोलतात त्याला, नाला. त्याच्यामधून पाणी बिन येतं पण साईड. तुम्हाला ग्रीनरी दाखवू का? फुल ग्रीनरी हे माझे भाऊबंधू आणि मामा चाललेत. वाटत पण नाही मी एवढा जिप्पड आणि माझे मामा असे फुल बांधे रस्ते. ही सलमान खानची रिलायन्सची जागा आहे वन साइड. गाइस ये झाड़ू तुमने देखा है क्या कभी? ये वाला, ये देखो, इसको स्पर्श किया ना मिट जाते. ये देखो, इसको लाजाड़ू का झाड़ बोलते, लाजाड़ू. ये देखो इधर भी बहुत है. अरे ये पूर्ण लाजाड़ूचं झाड़ है रे. जिनको हिंदी नहीं ना समझ में आती, मराठी नहीं ना समझ में आती, फुल ट्रांसलेट वीडियो 5-5 मिनट का ज़्यादा बनाएगा तुम्हारे लिए. और इधर है ना बहुत लाजाड़ू के पेड़ है, उसको काटे भी चुभ रहे वन साइड. तो देखते जाते हैं. देखो छोटे छोटे तालाब है, अंडे बिंडे सांपों के लिए, खेकडे के लिए. हे देखो. आणि पूर्ण इथं बगडे बिगडे बसतात वन साइड. हे डोंगर आहे पूर्ण. हा भीमगड आहे आणि इकडं ढाकबैरी आहे ह्या साईडला. आणि श्रीमान लेजंड ह्या टोकावर गेलेला. पूर्ण ग्रीनरी आहे. कारण की उन्हाळ्यामध्ये पण एवढं ग्रीनरी नाही भेटू शकणार. तर वन साईड फिरायला जाते. आणि इकडे नारळाचे झाडं आलेत, म्हणजे आय थिंक 2च आहेत. त्यानंतर मग हे आपले ब्लॉग हे ना कॉमेडीच्या हिशोबात असतात. जास्त काय दाखवी बात नसते, फक्त बडबड वन साईड. आपला आवाज आहे ना आधुनिक आहे, म्हणजे कोणाचा असा आवाज नसेल त्याचा माझा आहे. म्हणजे आवाजाला तोडत नाही, इज्जत पण नाही आवाजाला, तसा आवाज आहे माझा. वन साईड बच्ची के दिल में गच्ची. पहिले ऊन लागले वन साईड, हालत जाम झाली. पूर्ण घामाघामानी वैतागलो. फुल शेतामधून वाट आहे. वाट लागली ग ह्या पिणार. तिकडं एनिमी आहेत आपले तिघं. आता एनिमी झाडावर चालणार आहे वन साईड. थोडं फ्रेश होतील, मग चढतील. ताकद पाहिजे ना मांड्यांमध्ये. त्याच्यामुळं बा आपले केस कसे चमकतील ना. धोंबले लागला आहे म्हणून हे होत चाललंय, म्हणजे धापा टाकत चाललं. इकडं आम्ही पावसाळ्यामध्ये ह्या साईडला खेकडे पकडायला येतो. फुल मजा असते. पहिला पाऊस आला की 100-200 खेकडे सगळ्यांच्या घरात. म्हणजे सगळ्यांकडे 200 खेकडे येतात. मी लेट आलो त्याच्यामुळे आहे ना जे काही दिसलं नाही. पाणी नाही तर हे सगळं भरलेलं असतं वन साईड. पूर्ण वातावरण हिरवगार. हे डोंगर बघितलं ना मजा येते रे. आता हे डोंगर आहे ना असं आहे पावसाळ्यात पूर्ण हिरवं वन साईड. रुपा लय बुंबा. शिका काहीचं झाड, कोणाला खायचं तर घ्या. पुढे चालले. आता मी पण जातो त्यांच्यावर. लय एकट्यामध्ये फिरलोय व सापी पाला तर धरण कचकून पायाला. पाहिजे का तुम्हाला? नको.
मग चला मग बच्चे के दिल में उन्हात आणत. फोन पण वन साईड हिट मारतोय. ब्राईटनेस डल झालंय पूर्ण असा खाली होतोय. ए किती लांब जायचंय त्या डोंगराकड. गाइस हे देखो हा झाड बघा कोणचं आहे. ज्याला माहित असेल कमेंटला इज्जत मध्ये सांगा. हे काय वडाचं झाड आहे काय. ह्याच्यावर सूरपारंबी खेळायला कसले माझे पूर्ण 4 साईडने आहे भाई. 0.5 मध्ये घेतो. चढ़ता है तो ए आशू शिव्या नको देऊ. आहे का तिथं. ए मोगली जास्त बोलतो वन साइड गप्पा गप काढला ह्यो असं चढत जा ना. वरचं कसलं भारी दिसत. वन साइड शेता बिताचा रस्ता. शेतानं हे गहू तांदूळ अख्खे पाय खाली तुडवतो. असं तुडवलं नाही पाहिजे पण वाट करायला जावंच लागतं. असं नाही इलाज आहे. मग तेच ना इथं 2 टाइम शेती होते ना वर्षातून. ते सांगितलं मी. फुल जंगलामधून मंगल करत चाललोय. रस्ताच नाही काय. अख्खा भाताचा बेड केलाय. नॅचरल बेड आयल है देख. वन साइड बच्चे के दिल में वड़ा पाव. भाई हा जंगल बुक सफारी आहे तर मी फक्त जंगलात दाखवणार मला नाही दाखवणार कारण की मी ह्या जंगलामधला पंकज आहे. तिथं प्राण्यांची जागा प्राणीच घेऊ शकतात. फुल खंडाळाचा भोगदा आलाय. फुल कचरा बिचरा आहे म्हणजे इथून पाणी वाहतं पावसाळ्यामध्ये. वन साईड तर पिक्चर मध्ये साप 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 नाही का. मग फुल हिरो एंट्री मारतो. तो एक पिक्चर आहे का त्याच्यामध्ये त्या पायाळून भांडणं होतात. पाय ते पैंचन ते काय पिक्चर चांदडा चांदणे इंदड तो वाला विषय त्याच्यामधला ह्यो. तो फुल झेंडा बिंडा घेऊन जातो ना. अयो कनाकन पाय घसरते तिथं. आटोच प्राणी आहे का. नारळ आहेत वन साईड. अटल बिहारी वाजपेयी. झाडाला काय उगलंय तुम्ही कधी बघितलात नसन तर तुम्हाला आज मी दाखवतो. आधी जंगल बघ. हा तुम्ही कधी बघितलंच नसेल. मला असं बोलतात तुम्हाला कधी माहितीच नसेल. कसा खातात. हा हे उंबर चावतोय. कधी बघितलाच नसेल का. हा उंबर कसे पाडतात. हे मामा ह्यो तर बिल्डर बघा. दाखव का तुला. त्याच्याकडे स्वतःची रेंज रोवर आहे. रेंज रोवर ती आपली दत्ताची गाडी का.
भावांनो हे 2 झाडं आहेत. आता आहे ना कन्फ्यूज आहेत कोणता चढू. तर ह्याच्यावर आहे ना डाळभात करणार आहे. आता त्या सुट्टीचा विषय असतो ना तो करणार आहेत. क्या भाई परवडतंय ना हे? परवडतंय ना? परवडते. चल पण आम्हाला इकडे कशाला बोला, आम्ही सुट्ट्या सावली सुट्टे हा मग या ना सुट्टा ना. सुटून पण विषय 1 2 3 असे सुटला पारस राज्य जा पारच. आणि तोच गाडी याच्या चढणार आहे झाडावर. त्याच्यामुळे आम्ही आलोय. कोणत्या झाडावर चढतो? पप्पी घेतल त्याची. चुम्मासाठी वरती नारळ बघा ब्रो. चढलाय. चढीस ब्रो चढीस. तो एक परत सगळे नारळ खाली समाप्त होतील. मी एक पिणार मला जरा झाले. गाईत फुल मेहनत आहे. आणि तो आहे ना स्पेशल जडीबुटी इथं मिळते या जंगलामध्ये. ते तल्ली ती खाल्ली त्यांनी. फुल कसला तापलाय. विषय आहेत ना सगळे आपले. कुठे आहे मामा? नॉट 1 साइड टाकलाय. नारळ किती ह्याच्यामध्ये दिसत नाही ते. ब्राईटनेस वाढला. नारळ बघा ब्राईटनेस नका बघू. मोठा नाही थोडंच बाकी आहे मामा. थोडंच बाकी आहे. दम घे तू भाई. तू पडला ना अख्ख्या ब्लॉग मध्ये तुझी चर्चा होईल. वरती खातायत बघ. हा वरती खातायत ते बघ. नको चान्स. अर्ध्यात कशाला उतरतो? तुझ्या पायाजवळ खाताय तिथून पुढं वरती लगे खाते लागतात. पुन्हा तानामध्ये आहे ना दमलाय गाईस तो. तर त्याच्यामुळं विषय होत चाललाय. 1 साइड उघडे गरम होतंय ना त्यामुळे उघडे. एक नारळ पाडलाय त्याने 1 साइड. आणि तो सुममध्ये वरती चढलाय. आणि सांगितलं पण नाही चढतोय म्हणून. पूर्ण त्याचा शूट दाखवतो तुम्हाला तोडताना. इथे इथं लाजोळीचे झाडलं आहे. ताशी काटे टोचतात ना. असं वाटतं डोक्यात पडेल माझ्या नारळ. ह्या पॉइंट ऑफ व्ह्यू त्याचा भुंडात हे फुलात दिसतोय त्याचा दिसता. हा एवढा गोरा करतो. आपल्याला आहे ना मोबाईल घ्यायचा थोडा अजून महागातला. 14-13 Pro Max. ह्याच्याकडे गोप्रो द्यायला पाहिजे होते. गोप्रो असता ना 1 साइड चढलाय तो. हे मला पण प्यायचंय आशू. हे गोड आहे का लय? पाणी तोडणार एक नंबर ना त्याच्यात. हे बाबा शेठ आण ना इकडे. तो दाखव ना इकडं. पारच्या तिथून उडी टाकली. पिला सगळा? तो काहीच नाही का? काहीतरी झाडाच्या वाच्यावर कुठला का पण तर हा पडलं त्या कोणता नादन. पाडत नादन. कलाकल पाडले त्याची कलाकल. पलीकडच्या साईडला बांधव डायरेक्ट हे कैसे मा 1 साइड नारळ ठेवलं. आता फक्त प्यायची देरी आहे. थांबा तुम्हाला काय नारळ. आता तर 4 पडलेत. हा 6 किती येते 5 हा 6. आणि तिथं एक तो तोडतोय आता. आणि तो एक आहे तिकडं पण. हा तू पाड. हा पाड टाक. अजून एक पाडलाय. तुम्हाला आता आहे ना नारळ फोडून पिऊन दाखवतो.
गाईड ए इकडे नको टाकू. बघा असं फुटतोय का आता. नाही ए थांब टाकू नको. थांब बाजू बघ. नाही ना नाही ना टाकलं धर. हा ए फोडू ना. पहिला ए धरती तू जाणार ले. शर्ट पंकज गोड पाणी. एवढं गोड पाणी आहे ना. अनएक्सपेक्टेड गोड आहे. शेट दम लागलाय खूप. म्हणजे लागलाच असं इज्जत मध्ये. मला माहिती आहे तुमची काय बोलायची इच्छा नाही. तुम्ही तुमच्या नारळ पाणी प्या आणि खुश राहा. न्यू टेक्निक नारळ पाणीची न्यू टेक्निक.